हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय क्रोशेट लर्निंग जर्नी. तर आज आपण शिकणार आहोत क्रोशेट यानपासून पान कसं बनवतात, झाडाचं पान. चला तर मग पाहूयात. त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर स्लिप नॉट बनवणार आहोत. मी स्लिप नॉटचा व चेन कशी बनवतात याचा व्हिडिओ चॅनलवर टाकला आहे. तर तुम्हाला पाहायचं असेल तर जाऊन पाहू शकता. हे बघा. तर आपण आता 14 स्टिचेस करून घेणार आहोत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, 8, 9, 10, 12, 13, 14. बघा, आपले 14 स्टिचेस झालेत. आता आपण पान कसं बनवायचं ते पाहूयात. पान बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. चला तर हे बघा, इथून स्टार्ट करायचं आहे. आपण हुक घालायचं आहे. इथून बाहेरच्या साईडने धागा गुंडाळून घ्यायचा आहे, हुकमधून काढायचा आहे. परत धागा गुंडाळायचा आहे हुकला आणि दोन्ही लूपमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता आपण एक हाफ डबल क्रोशिया बनवणार आहोत. हे बघा, धागा परत गुंडाळून घेतला हाफ डबल क्रोशियासाठी. हाफ डबल क्रोशिया पण कसा बनवतात याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल तर जाऊन पाहू शकता. या स्टिचमधून घेतले. आता खालच्या स्टिचमधून घेऊयात. हे बघा, हाफ डबल क्रोशियासाठी तिन्ही लूपमधून एकदाच काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता आपण 2 डबल क्रोशिया बनवणार आहोत. हे बघा, धागा गुंडाळून घ्यायचा डबल क्रोशियासाठी आणि खालच्या लूपमध्ये घालायचा आहे. हे बघा, डबल क्रोशिया कसा बनवतात याचाही व्हिडिओ मी चॅनलवर टाकला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. डबल क्रोशियासाठी धागा गुंडाळून घ्यायचा हुकभोवती, 2 लूपमधून काढायचा आहे आणि राहिलेला परत 2 लूपमधून काढून घ्यायचा आहे. हे बघा, अजून एक बनवूयात. हे बघा, आपले 2 डबल क्रोशिया झाले. अशा प्रकारे हाफ ट्रायंगल झाला आहे. हे बघा, आता आपल्याला 4 ट्रिपल क्रोशिया बनवायचे आहेत. हे बघा, एकही स्टिच सोडायचं नाही आहे, प्रत्येक स्टिचमधून घ्यायचं आहे. हे बघा, पहिले 2 लूप, नंतर 2 लूप, परत राहिलेले 2 लूप. हे बघा, ट्रिपल क्रोशिया कसा बनवते ते याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपले हा डबल क्रोशिया झाला. इथे हा हाफ डबल, हे 2 डबल, हे 2 ट्रिपल क्रोशिया, अजून 2 ट्रिपल क्रोशिया बनवायचे आहेत आपल्याला. हे बघा, पहिल्या 2 लूपमधून काढलं, परत राहिलेल्या 2 लूपमधून
परत नंतरच्या 2 लूपमधून काढून घेतलं. हे बघा. अजून एक बनवूया ट्रिपल क्रोशिया. 2 वेळा धागा गुंडाळून घ्यायचा आहे. हे बघा. आता इथून घातलेलं तर इथून घालणार आहोत आपण हुकला. वरच्या साईडने धागा गुंडाळून घ्यायचा हुकभोवती. परत 4 लूप झाले. 1 2 3 4. परत 2 लूपमधून काढायचे. परत 2 लूपमधून परत राहिलेल्या 2 लूपमधून काढून घ्यायचे. हे बघा. आपले 4 डबल क्रोशिया ट्रिपल क्रोशिया झाले. आता आपण 2 डबल क्रोशिया बनवणार आहोत परत. एक झाला. आता अजून एक बनवूयात. हे बघा. तर आपले 2 डबल क्रोशिया बनवून झाले. आता एक आपल्याला हाफ डबल क्रोशिया बनवायचा आहे. त्यासाठी परत धागा गुंडाळून घ्यायचा आहे. इथे स्टिचमध्ये घालायचा आहे. बाहेरच्या साईडने धागा खेचून घ्यायचा आहे आणि 3 लूपमधून काढायचं आहे हाफ डबल क्रोशियासाठी. हे बघा. अशा प्रकारे. तर आपल्याला एक 2 सिंगल क्रोशिया 2 सिंगल क्रोशिया करायचे आहेत. हे बघा. इथे आणि इथे एक राहिलेल्या 2 लूपमधून राहिलेल्या 2 स्टिचमधून. त्यासाठी हुक घालून घ्यायचा आहे. बाहेरून धागा खेचून घ्यायचा आहे आणि परत धागा गुंडाळून 2 लूपमधून काढायचं आहे. हे बघा. अजून एक करणार आहोत आपण. घालून घ्यायचं आहे. बाहेरून खेचून घ्यायचं आहे आणि 2 लूपमधून काढायचं आहे. हे बघा. अशा प्रकारे आपलं अर्ध पान बनवून झालं आहे. हे बघा. तर आपण अर्ध पान बनवूयात पुढचं. त्यासाठी हे बघा. 1 2 इथे मध्ये 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एक मिनिट. तर आपण मोजूयात. हे बघा. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे 12 आपले रिटर्न होणार आहेत या साईडनी स्टिचेस. आपण जे करणार आहोत आता डबल क्रोशिया हाफ डबल क्रोशिया. चला तर मग आता करूयात पुढचे 12. त्यासाठी आपल्याला परत एक सिंगल क्रोशिया बनवायचा आहे. हे बघा. हा नाही लास्टचा घ्यायचा. इथून घ्यायचं आहे. हे बघा. इथून घालायचं आहे आणि खेचून घ्यायचं आहे. हे बघा. मध्ये मध्ये जे गॅप आहेत ना आपले त्यातून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा. हे असे गॅप आहेत ना इथून जे आपले क्रोशिया बनवलेत आपण त्यामधून परत गुंडाळून घेऊन 2 याच्यातून काढून घ्यायचं आहे. हे बघा. आता आपण एक हाफ डबल क्रोशिया बनवणार आहोत. त्यासाठी परत गुंडाळून घ्यायचं आहे. घालायचं आहे. हुक काढून घ्यायचं आहे. हे बघा. आणि 3 लूपमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा. तर आपले 10 पाहिजे तिथे गॅप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे बघा. 10. आता आपले हे 10 अजून करायचे आहेत. आपण एक हाफ डबल केला. आता अजून आपल्याला 2 डबल करायचे आहेत. हे बघा. धागा गुंडाळून घेतला. बाहेरून पण खेचून घेतला. हे बघा. पहिला 2 मधून काढला. नंतर परत 2 मधून काढून घ्यायचं आहे. हे बघा. अजून एक आपल्याला डबल क्रोशिया बनवायचा आहे. त्यासाठी परत गुंडाळून घ्यायचं आहे. परत खेचून घ्यायचं आहे बाहेरून धागा. पहिला 2 लूपमधून काढायचा आहे. परत राहिलेल्या 2 लूपमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा. अशा प्रकारे आता आपण 4 ट्रिपल क्रोशिया बनवणार आहोत. त्यासाठी धागा 2 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे.
हे बघा इथून घेतलं आहे, आता इथून घेणार आहोत. हे बघा पहिल्या 2 लूपमधून काढायचं आहे, परत 2 लूपमधून काढायचं आहे, राहिलेलं परत 2 लूपमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा हे गॅप आहेत ना आपले, इथून काढायचं आहे, इथून मधून घ्यायचं इकडे. एक झाला आपला ट्रिपल क्रोशिया, तर अजून 3 करायचे, त्यासाठी पुढचा करूयात. पहिल्या 2 मधून घेतला, परत 2 मधून घ्यायचं आहे, परत राहिलेल्या 2 लूपमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा आपल्याला अजून 2 ट्रिपल क्रोशिया बनवायचे आहेत, त्यासाठी हे बघा पहिल्या 2 लूपमधून काढून घ्यायचं आहे, परत नंतर 2 लूपमधून काढून घ्यायचं आहे, परत राहिलेल्या 2 लूपमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आपले 3 झाले. तर लास्टचं करूयात ट्रिपल क्रोशिया. हे बघा पहिल्या 2 लूपमधून घेतला, परत 2 लूपमधून घ्यायचं आहे, परत राहिलेल्या 2 लूपमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे आता आपले 4 ट्रिपल क्रोशिया झाले. आता 2 आपले डबल क्रोशिया करूयात. त्यासाठी एकदा गुंडाळून घ्यायचा धागा, इथून घालायचा आहे, काढून घ्यायचा आहे. हे बघा पहिल्या 2 लूपमधून काढलं, परत राहिलेल्या 2 लूपमधून काढून घ्यायचे आहे. हे बघा आता अजून एक करूयात. पहिल्या 2 लूपमधून काढलं, परत 2 लूपमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा आता आपल्याला एक हाफ डबल क्रोशिया करायचा आहे. हे बघा पहिल्या 2 लूपमधून काढलं, सॉरी हाफ डबल क्रोशिया करायचा आहे. गुंडाळून घ्यायचं, घालून घ्यायचं, तिन्ही लूपमधून काढायचे. हे बघा झालं. आपल्याला एक सिंगल क्रोशिया करायचा आहे. ओके, त्यासाठी शेवटचं इथे शेवटचं राहतं आहे ना, तर असं खेचून घ्यायचं आहे आणि एक सिंगल क्रोशिया बनवायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आपलं पान बनून झालं आहे. तर आपण सुटू नये त्यासाठी इथे एक हे बघा इथे पहिला हे दिसतंय तुम्हाला स्टिच, इथे स्टार्टिंगचा इथे घालायचा आहे हुक, धागा खेचून घ्यायचा आहे बाहेरून. हे बघा आणि ह्या पहिल्या लूपमधून दुसरा लूप काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. तर आपण कट करूया. हे बघा अशा प्रकारे आपलं पान बनून झालं आहे. तर मी आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही चुका झाल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. मी अजून इम्प्रूव्हमेंट करेल म्हणजे त्यामध्ये. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. थँक्यू.